विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मानवी भूगोलातील चौथे प्रकरण शेती या प्रकरणातील शेतीचे प्रकार कोणकोणते आहेत आणि त्या शेतीच्या प्रकारांचे पुन्हा उपप्रकार कोणकोणते आहेत ते आपण या ठिकाणी आज अभ्यासणार आहोत. शेतीमधून काढलेल्या उत्पादनावरून शेतीचे वेगवेगळे प्रकार पडतात. उदाहरणार्थ ऊसाची शेती, भात शेती, मत्स्य शेती, दुग्ध व्यवसाय प्रणित शेती, भाजीपाल्याची शेती असे विविध प्रकार शेतीचे पडतात. सिंचनाच्या उपलब्धतेनुसार बागायती शेती, जिरायती शेती असेही शेतीचे प्रकार पडतात. खतांच्या वापरानुसार सेंद्रिय शेती, रासायनिक शेती हेही प्रकार शेतीचे दिसून येतात. सर्वसाधारणपणे नैसर्गिक आणि आर्थिक घटकांमुळे शेतीच्या प्रकारांमध्ये बदल होत जातात. भारतात शेती हा अत्यंत महत्त्वाचा व्यवसाय मानला जातो. नैसर्गिक किंवा प्राकृतिक घटक हे सतत बदलत असतात. हवामान, जमीन आणि भूरचना हे घटक शेतीच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे मानले जातात. शेतीच्या प्रकारामध्ये मुख्य जे प्रकार आहेत त्यामध्ये दुर्जल शेती, जिरायत शेती, बागायती शेती, फळबाग शेती, भाजीपाल्याची शेती, फूल शेती, पशुधन आणि दुग्ध व्यवसाय प्रधान शेती, मिश्र शेती, तसेच इतर काही शेतीचे जे प्रकार आहेत त्यामध्ये किसान प्रधान शेती, सहकारी शेती, सामुदायिक शेती, भांडवल प्रधान शेती आणि सरकारी शेती या प्रकारे शेतीचे वेगवेगळे प्रकार आपल्याला दिसून येतात. विद्यार्थी मित्रांनो, आपण या प्रत्येक शेती प्रकाराची या ठिकाणी सविस्तरपणे माहिती घेणार आहोत. पहिला जो प्रकार आहे तो म्हणजे दुर्जल शेती. दुर्जल शेतीची व्याख्या अशी आहे की साधारणपणे वार्षिक सरासरी 50 सेंटीमीटर किंवा त्यापेक्षा कमी पर्जन्याच्या प्रदेशात दुर्जल शेती केली जाते. या शेतीमध्ये समपातळीत बांध घालून तिथे समांतर पिकांची पेरणी केली जाते. कमी बी तसेच रोपांची संख्या मर्यादित आणि पट्टा पद्धतीने पीक घेणे, आच्छादनाचा वापर करणे, खतांचा कमी वापर करणे इत्यादी पद्धतीने दुर्जल शेती केली जाते. दुसरा जो प्रकार आहे तो म्हणजे जिरायत शेती. सरासरी 50 ते 100 सेंटीमीटरच्या आसपास असणाऱ्या व अधिक निश्चित असलेल्या या पर्जन्यमानावर या शेती प्रकारात पिके घेतली जातात. भारतातील काही भागात खरीप आणि रब्बी अशा 2 हंगामात पिके घेतली जातात. या प्रकारच्या शेतीत खताचा मुबलक वापर केला जातो. आच्छादनाचा वापर करून जिरायती शेती जास्त फायदेशीर ठरते. भारतात अनेक राज्यात ही शेती केली जाते. पुढचा प्रकार आहे बागायती शेती. या शेतीतील पिके पावसावर अवलंबून नसतात. या शेतीतून मिळणारे पिकांचे उत्पादन खात्रीशीर असतात. जलसिंचनाच्या सुविधा असल्यामुळे वर्षभर पिके घेतली जातात. बागायती शेती, अतिजलसिंचन ही प्रामुख्याने या ठिकाणी समस्या आपल्याला दिसून येते. बागायती शेती अतिरिक्त पाण्यामुळे तिची उत्पादन क्षमता घटलेली दिसून येते. जलसिंचनाच्या सुविधा ज्या प्रदेशात उपलब्ध आहेत त्या प्रदेशात ही शेती केली जाते. पुढचा प्रकार आहे हंगामी बागायती शेती.
पाणीपुरवठा हा बागायती शेतीचा पाया असून शेतीमध्ये खरीप आणि रब्बी ही पिके घेतली जातात। या पिकांना पाण्याच्या वेगवेगळ्या पाळ्या दिल्या जातात। हंगामी शेतीतील खरीप पीक पावसावर अवलंबून असते। रब्बी हंगामात पिकांसाठी पाणी साठवून ठेवले जाते। पुढचा प्रकार आहे बारमाही बागायती शेती। या शेती प्रकारात पाणी साठा करून ठेवला जातो। खरीप आणि रब्बी हंगामाबरोबरच उन्हाळी पिके घेतली जातात। बारमाही शेतीमध्ये ऊस, केळी, द्राक्ष यासारखी पिके घेतली जातात। पाणी पुरवठा करण्यासाठी विहीर बागायत, धरण पाण्यावरील बागायत किंवा उपसा सिंचन पद्धतीने शेतीला पाणी पुरवठा केला जातो। या शेतीमध्ये आधुनिक सिंचनाच्या सुविधांचा वापर केलेला दिसून येतो। त्यानंतरचा शेती प्रकार आहे फळबाग शेती। या प्रकारच्या शेतीत विविध फळ उत्पादने घेतली जातात। आंबा, नारळ, काजू, सुपारी इत्यादी फळांना कोकणातील हवामान व पर्जन्यमान पोषक ठरते। महाराष्ट्राच्या पठारी भागात लिंबू, संत्री, मोसंबी ही पिके घेतली जातात। कोरड्या हवामानाच्या प्रदेशात पाण्याची उपलब्धता असल्यास द्राक्ष उत्पादन घेतले जाते। जमीन सुपीक आणि सिंचनाच्या सुविधा असल्यास केळी, ऊस ही पिके घेतली जातात। बागायती शेतीमध्ये आंबा, चिकू, नारळ, सुपारी, संत्र, मोसंबी, लिंबू, द्राक्ष इत्यादी पिके घेतली जातात। पुढचा शेतीचा प्रकार आहे कोरडवाहू फळबाग शेती। ज्या प्रदेशामध्ये पावसाचे प्रमाण कमी असते अशा प्रदेशात सिंचनाच्या सुविधा निर्माण करून हंगामी स्वरूपाची फळबाग शेती केली जाते। या शेतीमध्ये बोर, डाळिंब, आवळा, सीताफळ इत्यादी फळझाडांची लागवड करून कोरडवाहू फळबाग शेती केली जाते। पाण्याची उपलब्धता असणाऱ्या शेतीतून चांगल्या प्रकारचे उत्पादन मिळते। पुढचा शेतीचा प्रकार आहे बागायती फळबाग शेती। सिंचनासाठी पाण्याची उपलब्धता भरपूर असल्यास केळी, पपई, चिकू, द्राक्ष, संत्री, मोसंबी यासारख्या फळझाडांची लागवड फायदेशीर ठरते। बागायती फळबाग शेती खूपच फायदेशीर ठरते। शेतकऱ्यांनी फळबागांसाठी वर्षभर पाण्याचे योग्य प्रकारे नियोजन केल्यास मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळते। त्यानंतर भाजीपाल्याची शेती याविषयी आपण माहिती पाहणार आहोत। भाजीपाल्याची शेती पूर्णपणे बागायती स्वरूपाची शेती असते। निश्चित पर्जन्यमान, सिंचन सुविधांची उपलब्धता आणि चांगल्या बाजारपेठेची अनुकूलता असल्यास ही शेती निश्चितपणे फायदेशीर ठरते। अशा प्रकारच्या शेतीतून उत्पादित होणारा भाजीपाला नाशवंत स्वरूपाचा असल्याने त्याची विक्री व्यवस्था जवळपास असणे आवश्यक आहे। जलद वाहतुकीची सुविधा असल्यास बाजारपेठ दूर असली तरी हा माल बाजारपेठेत पोहोचवणे शक्य नाही। मजुरांची उपलब्धता असणे या शेतीसाठी खूपच महत्त्वाचे मानले जाते। उदाहरणार्थ मुंबई शहरासाठी भाजीपाला उपलब्ध करण्यासाठी नाशिकच्या परिसरातून मोठ्या प्रमाणात भाजीपाला पिकवला जातो। पुढचा शेतीचा प्रकार आहे फुलशेती। फुलशेती हा बागायती शेतीचा एक महत्त्वाचा प्रकार मानला जातो। प्राचीन काळापासून फुलांना मोठ्या प्रमाणात मागणी आहे, त्याचा वापर केला जातो। फुलशेती ही व्यापारी तत्त्वावर केली जाते। फुलांचे उत्पादन हे नाशवंत असल्याने शहरापर्यंत पोहोचवणे आवश्यक ठरते। त्यासाठी वातानुकूलित वाहने निर्माण केलेली आहे। भारतात ही शेती मोठ्या प्रमाणात केली जाते। अलीकडच्या काळात हरितगृहांचा वापर फुलशेतीसाठी केला जातो। हरितगृहामध्ये कार्नेशन, जरबेरा इत्यादी फुले घेतली जातात। गुलाब, निशिगंध, ग्लॅडिओलस, झेंडूची फुले यासारख्या फुलांचे उत्पादन
पारंपरिक पद्धतीने फूल शेतीमध्ये केले जाते. पुढचा शेतीचा प्रकार आहे पशुधन आणि दुग्ध व्यवसाय प्रधान शेती. पिकांसाठी अनुकूल परिस्थिती नसलेल्या प्रदेशात किंवा परिस्थिती अनुकूल असूनही पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय फायदेशीर असल्यास हा शेती प्रकार केला जातो. या व्यवसायासाठी जनावरांना चरण्यासाठी चराऊर आणि वैरण, चारा, धान्य, खाद्य तसेच पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध असल्यास ही शेती करता येते. याशिवाय पशुधनाच्या संवर्धनातील आणि दुग्ध व्यवसायातील उत्पादने सुलभतेने व किफायतशीरपणे विक्री करण्याची सोय त्या भागात असणे गरजेचे आहे. या शेती प्रकारामध्ये गायी, शेळ्या, मेंढ्या इत्यादी पशुधन सांभाळले जाते. शेतीच्या या प्रकारात जोड व्यवसाय म्हणून अलीकडील काळात कुक्कुटपालन हा व्यवसाय केला जात आहे. पुढचा शेतीचा प्रकार आहे मिश्र शेती. पिके आणि पशुधन शेती असेही या शेती प्रकाराला संबोधण्यात येते. रोख विक्री करून द्रव्यार्जन करण्यासाठी पिके घेतली जातात. पशुधन संवर्धन केले जाते. पशुधनास मिळणाऱ्या दुग्ध उत्पादनाची विक्री करता येते. त्यामुळे शेतमाल आणि पशुधन ही दोन्ही उत्पादने महत्त्वाची आणि एकमेकांना पूरक असतात. शेतीवर जनावरांना चारा, वैरण म्हणून पिकांचा उपयोग केला जातो. जनावरांच्या मूलमूत्रापासून उपयुक्त खत मिळून ते पिकांना दिल्याने उत्पन्न चांगले येते. शेतकऱ्याला आपल्या जवळच्या साधनसामुग्रीचा पूर्णपणे उपयोग करण्याची संधी मिळते. या शेतीच्या उत्पादनात शाश्वती असल्याने जोखीम कमी असते. या शेतीत मोठ्या प्रमाणात भांडवल गुंतवलेले असते. ही शेती जगातील अनेक देशांमध्ये केली जाते. भारतात ही शेती रूढ आहे. या शेतीत यांत्रिकीकरण करण्यात येत आहे. पुढचा शेतीचा प्रकार आहे मत्स्य शेती. हा शेती प्रकार अलीकडील काळात मोठ्या प्रमाणात वाढत आहे. मत्स्य शेतीसाठी मोठ्या प्रकाराचे तळे खोदतात, त्यात पाणी साठवून मत्स्य शेती केली जाते. या तळ्यामध्ये मत्स्यबीज सोडले जाते. त्यासाठी गोड्या पाण्यामध्ये वाढणाऱ्या माशांच्या जातींची शिफारस करण्यात आलेली आहे. माशांच्या उत्तम वाढीसाठी शास्त्रीय पद्धतीने त्याचे संगोपन केले जाते. बागायती क्षेत्रात पाण्याच्या पाणथळ आणि क्षारफळ झालेल्या शेतीत इतर पिके घेणे फायदेशीर होत नाही. त्यावेळी मत्स्य शेती फायद्याची ठरते. गोड्या पाण्याच्या तळ्यात कोळंबीचे उत्पादन सुद्धा काही प्रमाणात घेतले जाते. त्यानंतर पुढचा शेतीचा प्रकार आहे सेंद्रिय शेती. पिकांची, अन्नद्रव्यांची गरज जमिनीतून भागवली जाते. वापरल्या गेलेल्या अन्नद्रव्यांचे मातीत पुनर्भरण करणे गरजेचे आहे. उत्पादन वाढीच्या दृष्टीने अन्नद्रव्याचा वापरही मोठ्या प्रमाणात केला जातो. पालापाचोळा जमिनीत कुजून, ताग यासारखी पिके जमिनीत गाडून, शेणखत, कंपोस्ट खत वापरून, तसेच इतर वनस्पतीजन्य सेंद्रिय पदार्थ जमिनीत मिसळून आणि कुजवून वापरलेल्या अन्नद्रव्याचे पुनर्भरण करतात. या प्रकारे अन्नद्रव्यांनी युक्त जमिनीत जेव्हा पिके घेतली जातात त्या सेंद्रिय शेती पद्धती असे म्हटले जाते. सेंद्रिय शेतीतून उत्पादित होणाऱ्या मालाची प्रत उच्च दर्जाची असते. या शेतीमध्ये रोग व कीड नियंत्रणासाठी वनस्पतीजन्य रोगनाशके, कीटकनाशके वापरली जातात. पुढचा शेती प्रकार आहे रासायनिक शेती. विद्यार्थी मित्रांनो, रासायनिक खतांचा वापर करून जी शेती केली जाते त्यास रासायनिक शेती म्हणतात. रासायनिक खतांचा वापर करून शेतीला अन्नद्रव्ये उपलब्ध करून दिली जातात आणि उत्पादन वाढवले जाते. रोग नियंत्रणासाठी रासायनिक कीटकनाशके आणि रोगनाशके वापरली जातात. या प्रकारच्या रासायनिक शेती पद्धतीत काही काळ उत्पादन वाढलेले दिसते, परंतु उत्पादित मालाची गुणवत्ता मात्र कमी झालेली दिसून येते. मानवाच्या शरीरात रासायनिक पदार्थ जातात, शरीरावर घातक परिणाम होतात. हा या रासायनिक शेतीचा एक तोटा आपल्याला दिसून येतो. त्यानंतर पुढचा शेतीचा प्रकार आहे हरितगृहातील शेती. कमी
क्षेत्रातून जास्तीत जास्त उत्पादन घेणे आणि जमीन, हवामान, उष्णता इत्यादींसारख्या नैसर्गिक घटकांवर पूर्ण नियंत्रण ठेवून जास्त आर्थिक फायदा मिळवून देणाऱ्या नगदी पिकांचे उत्पादन घेण्यासाठी हरितगृहांचा वापर केला जातो. हरितगृहातील शेती हरितगृह उभारणीसाठी आणि जास्त आर्थिक फायदा देणाऱ्या फुलशेतीसाठी मोठ्या प्रमाणात केला जात आहे. हरितगृहाचे अनियंत्रित, अंशतः नियंत्रित आणि पूर्ण नियंत्रण असे 3 प्रकार पडतात. हरितगृह उभारणीसाठी लोखंडी पाईपचा सांगाडा आणि प्लॅस्टिकच्या कागदाचा वापर केला जातो. पुढचा शेतीचा प्रकार आहे रोपवाटिका शेती. रोपवाटिका ही फळबाग शेती, फुलशेती, भाजीपाला शेती या प्रकारच्या शेतीसाठी पूर्वतयारी म्हणून आवश्यक आहे. ही गरज लक्षात घेऊन काही प्रगतशील शेतकऱ्यांनी रोपवाटिकेची शेती विकसित केलेली आहे. जमिनीची उत्तम मशागत आणि भरपूर खतांचा वापर करून तयार केलेल्या शेतात विशेष काळजी घेऊन वेगवेगळ्या फळझाडांची व फुलझाडांची कलमी तसेच काही रोपे, भाजीपाल्याची रोपे रोपवाटिकेत तयार केली जातात. त्यांची विक्री गरजू शेतकऱ्यांना करून चांगला आर्थिक फायदा होत असल्याने रोपवाटिकांचा प्रसार झपाट्याने झालेला दिसून येतो. पुढचा शेतीचा प्रकार आहे स्थलांतरित शेती. या शेतीला स्थलांतरित शेती असेही म्हणतात. आदिवासी लोक अरण्यात राहतात. ते अरण्याचा काही प्रदेश साफ करून शेती करतात. जमिनीवर मिश्र पीक पद्धतीने किंवा स्वतंत्रपणे वेगळी पिके घेतली जातात. 2 किंवा 3 वर्षे शेती केल्यावर जमिनीचा कस कमी झाल्यामुळे उत्पादन घटते, म्हणून ती जागा सोडून दुसऱ्या जागी शेती केली जाते. या शेतीला स्थलांतरित शेती किंवा फिरती शेती असे म्हणतात. जास्त पावसाच्या प्रदेशात या प्रकारची शेती केली जाते. प्रत्येक देशात या शेतीला वेगवेगळ्या नावांनी ओळखले जाते. भारतामध्ये शेतीची ही पद्धती आसाम, मणिपूर, मेघालय, नागालँड, त्रिपुरा, अरुणाचल प्रदेश आणि मिझोराम तसेच ओरिसा व आंध्र प्रदेशात विस्तृत प्रमाणात केली जाते. भारतामध्ये या शेतीला वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या नावाने संबोधले जाते. त्यानंतर पुढचा शेतीचा प्रकार आहे वनशेती. डोंगराळ प्रदेशात जमिनी उथळ आणि हलक्या असतात. इतर पिकांची शेती अशा जमिनीत किफायतशीर होत नाही. पावसाची अनिश्चितता असेल तर वनशेतीला पर्याय नाही. लहान लहान खड्डे किंवा चर काढून त्यात वेगवेगळ्या प्रकारच्या झाडांची रोपे किंवा बिया लावून वनशेती केली जाते. डोंगर उतारावर वनशेतीची लागवड सरकारी यंत्रणेमार्फत मोठ्या प्रमाणात करण्यात येते. झाडे मोठी झाल्यानंतर त्यांचा वापर इमारतीसाठी लाकूड किंवा जळाऊ लाकूड यासाठी केला जातो. पर्यावरण संतुलनात वनशेती महत्त्वाची मानली जाते. त्यानंतर इतर काही शेतीचे प्रकार आहेत ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत. त्यामध्ये किसान प्रधान शेती. या शेतीमध्ये वैयक्तिकपणे शेतकरी स्वतःच्या पद्धतीने शेती करतात आणि आपल्या शेती व्यवसायाचे तसेच व्यवस्थापक आणि संघटक असतात. अशा शेती प्रकाराला किसान प्रधान शेती असे म्हणतात. त्यानंतर सहकारी शेती. या पद्धतीमध्ये शेतीची सर्वच्या सर्व काही कामे अनेक शेतकरी एकत्र येऊन स्वच्छेने करतात. यात सहकारी पद्धतीची शेती असे म्हणतात. प्रत्येक शेतकऱ्याचा आपल्या शेतीवरचा हक्क कायम असतो, पण लागवडीच्या कामासाठी एकच परिमाण म्हणून अनेक शेतकऱ्यांची जमीन एकत्र जोडली जाते. सहकारी शेतीचे अधिक चांगले असे संयुक्त शेती, गट शेती, सामूहिक शेती ही प्रकार या ठिकाणी पडतात. मोठ्या प्रमाणावर लागवड करण्याचे अनेक फायदे या सहकारी शेतीमध्ये आहेत, परंतु वैयक्तिक उत्तेजनाचा अभाव यासारखी काही तोटे या शेती पद्धतीत आपल्याला दिसून येतात. त्यानंतर सामुदायिक शेती. या शेती पद्धतीमध्ये समूह सदस्य आपली स्वतःची बहुतेक जमीन आणि इतर साधन सामुग्री सोसायटीच्या स्वाधीन करतात. सर्व सदस्य एका सर्वसाधारण व्यवस्थापक मंडळाच्या नियंत्रणाखाली एकत्रितपणे काम
कामाचा दिवस हे परिमाण धरून सदस्यांना मोबदला दिला जाऊ शकतो. सदस्यांच्या मुख्य उत्पन्नाची बाब म्हणजे समूहाला मिळणारा हंगाम आणि सदस्यांच्या वैयक्तिक मालमत्तेतून मिळणारा दुय्यम स्वरूपाचा उत्पन्नाचा लहानसा भाग असतो. या प्रकारची जी शेती आहे ती रशियामध्ये आणि चीनमध्ये मोठ्या प्रमाणात केली जाते. त्यानंतर पुढचा प्रकार आहे भांडवल प्रधान शेती. तर या शेतीमध्ये भांडवलाची आणि इतर साधन सामग्रीची अवाढव्य प्रमाणावर गुंतवणूक करण्याच्या भांडवली पद्धतीवर ही शेती आधारलेली आहे. खाजगी मालकीचे आणि खाजगी रीतीने चालवलेले साखर कारखान्यांची ऊस हे या शेतीचे उत्तम उदाहरण आहे. जमीन मालक पगारी नोकर कामाला लावतो आणि सर्व नफा स्वतःला ठेवतो. त्यातील काही भाग तो कामगारांना उत्तेजन मिळावे म्हणून खर्चही करतो. त्यानंतर सरकारी शेती. सरकारी शेतीची व्यवस्था ही आपला स्वतःचा नोकर वर्ग नेमून किंवा अधिकृत मंडळाप्रमाणे एखादे व्यवस्थापन मंडळ नेमून पाहते. सरकारी मालकीचे आणि सरकारने चालवलेले अधिकृत मंडळाचे अगदी अलीकडील उदाहरण म्हणजे महाराष्ट्र राज्याची महाराष्ट्र राज्य कृषी महामंडळ ही संस्था होती. भारत सरकारने चालवलेली राजस्थानातील सूरतगड आणि जेटसर येथील यांत्रिकीकृत शेती या शेतीच्या उदाहरणामध्ये आपल्याला सांगता येईल. यांत्रिक शेती प्रकारामध्ये शेतीची बहुतेक सर्व कामे यंत्राच्या साहाय्याने केली जातात. भारतात या प्रकाराला फारसा वाव नसला तरी प्रायोगिक तत्वावर या प्रकारच्या शेतीला सुरुवात करण्यात आलेली आहे. यासाठी विद्यार्थी मित्रांनो वेगवेगळी पुस्तकं आपण संदर्भ पुस्तकं म्हणून वापरू शकता. यामध्ये मानवी भूगोल निराली प्रकाशनचं पुस्तक आपण वापरू शकता. याचे लेखक आहेत डॉक्टर मोरे, डॉक्टर पगार, डॉक्टर थोरात. थँक्यू.